पुढील 2 ते 4 दिवसात 5 ते 10 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सध्या याद्या पडताळणीचं काम वेगानं सुरू आहे आणि एकूण 40,585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। शेतकरी कर्जमुक्ती योजनेला आला वेग। यादीत नाव असलेल्या व ई-केवायसी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा करण्यात येत असून अनेकांना पैसे जमा होण्याचा मेसेज देखील येत आहे। ज्या शेतकऱ्यावर 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे त्यांना OTS अंतर्गत 2 लाखावरील बाकी रक्कम 31 मार्च 2027 पूर्वी भरणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांना याच ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जाऊ शकतो। मात्र याविषयी अधिकृत घोषणा झाली नाही। कापसाची आयात विक्रमी पातळीवर। हंगामात 2.65 कोटी गाठी वापरण्याचा अंदाज। भारतात शुल्कमाफीमुळे परदेशी कापूस स्वस्त झाला असून कापूस आयातीमुळे देशांतर्गत पुढील हंगामामध्ये कापसाच्या दरावर परिणाम होऊ शकते। महिलांसाठी आनंदाची बातमी। रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार। जुलै व ऑगस्टचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता असून लाडकी बहीण योजनेचे दोन्ही महिन्यांचे हप्ते महिलांना एकत्र दिले जाणार आहे। सहाय्यकच करणार खरीप पिकांची नोंदणी। डिजिटल क्रॉप सर्व्हे 10 नोव्हेंबरपर्यंत होणार नोंदणी। यावर्षी शेतकऱ्याऐवजी सहाय्यकच ई-पीक पाहणी करणार असून यासाठी सहाय्यकांना प्रति प्लॉट 10 ते 15 रुपये कमिशन मिळणार आहे। शेतकऱ्यांना आनंदाची बातमी। PM किसान सन्मान निधी योजनेचा 24वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो। बघा मित्रांनो, 20 जून रोजी 23वा हप्ता वितरण झाला होता। त्यानुसार तेथून 4 महिन्याच्या क्रमानुसार PM किसान सन्मान निधी योजनेचा 24वा हप्ता हा ऑक्टोबर 2026च्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना वितरित केला जाऊ शकतो। तुरीचा दर 7450 ते 8000 रुपये। आवक 3500 क्विंटल पार। सध्या बाजारामध्ये तुरीची आवक वाढली असून सध्या तुरीला 7450 ते 8000 रुपये प्रति क्विंटल असा मिळत आहे दर। पशुधनाला विम्याचे संरक्षण मिळणार। 85% प्रीमियम शासनामार्फत अनुदान देण्यात येत असून प्रत्येक कुटुंबियाला 10 पशुधन घटकांना मिळणार याचा लाभ। खतांच्या लिंकिंग प्रणालीमुळे शेतकरी त्रस्त। राज्यभरामध्ये संतापाची लाट। किसान ब्रिगेडने दिला आंदोलनाचा इशारा। खत कंपन्यांची लिंकिंगद्वारे मुजोरी बंद करा, किसान ब्रिगेडसह शेतकऱ्यांची मागणी। पीक विम्याला यंदा वाढता प्रतिसाद। 172 कोटींचा विमा प्रीमियम झाला जमा। धाराशिव जिल्ह्यातील रेग्युलरपणे शेतकऱ्यांना पीक विमा परतावा मिळत असल्याने शेतकऱ्यांनी विमा योजनेमध्ये घेतला मोठ्या प्रमाणावर सहभाग। पेपर फुटीविरोधी केंद्राचा कठोर कायदा महाराष्ट्रात लागू करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। 15 दिवसांमध्ये प्रक्रिया पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। भरती परीक्षा सुधारण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन। खत खरेदीसाठी आता रांग नाही, मोबाईलवरच करा बुकिंग। राज्यामध्ये लवकरच FFS ॲपची अंमलबजावणी होणार। QR कोड दाखवताच मिळणार खत। शेतकऱ्यांना करता येणार घरूनच बुकिंग। ड्रॅगन फ्रूटचे दर दबावात। गत वर्षीच्या तुलनेत 20 ते 30 रुपयांनी दर कमी। पोषण वातावरणाच्या अभावाने उत्पादन गुणवत्तेलाही फटका। सांगली जिल्ह्यातील अपडेट। कठुरल्याला सोनेरी भाव। 200 रुपये किलोने विक्री। या दिवसामध्ये रानभाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जात असल्याने सध्या कठुरल्याला चांगली मागणी वाढली आहे। सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांची सुनावणी सुरू। सुनावणी अंतिम, दोषी कंपन्यांवर कारवाई होणार। बोगस सोयाबीन बियाणांमुळे अनेक शेतकऱ्यांचे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे। कृषी विभाग म्हणतो मुबलक साठा। पैसे मोजले तरी युरिया काही मिळेना। लिंकिंग, जादा दर आणि साठेबाजींच्या तक्रारीत वाढ। प्रशासनाचे होत आहे दुर्लक्ष। नुकसान जास्त, भरपाई कमी। पीक विम्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळेना। विमा कंपनीच्या किचकट अटीमुळे फिरवली शेतकऱ्यांनी पाठ। मुदत वाढीनंतरही अल्प प्रतिसाद।
केळीच्या दरात घसरण, भाव 2000 रुपयावरून 1150 रुपयावर. सध्या बाजारामध्ये केळीची आवक वाढल्याने केळीच्या दरात थोडी घसरण झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये निराशा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. जालना छत्रपती संभाजीनगरच्या ग्राहकांना सूर्यघर योजनेचे 410 कोटी रुपयांचे अनुदान. 58,967 ग्राहकांनी उभारली सौर यंत्रणा, तर 52,763 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम झाली जमा. वंचित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा होणार, सरकारकडून ठोस प्रस्तावाचे आश्वासन. महसूल मंत्र्याची किसान सभेच्या शिष्टमंडळाची 2.5 तास झाली चर्चा. सरसकट कर्जमाफीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद. जिल्ह्यातील 2 लाख ग्राहक गॅसवर. ई-केवायसी साठी 2 दिवस बाकी. सबसिडी स्थगित होण्याची ग्राहकांमध्ये धास्ती. व्यावसायिक दर लागू होऊ शकतात. अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट. गोकुळच्या पशुखाद्य दरामध्ये पोत्यामागे 100 रुपये वाढ शक्य. कच्चा माल दरामध्ये 40% वाढ. पोत्याचा दर 1310 रुपयाच्या पुढे जाणार. NCMC कार्डसाठी अडवणूक केल्यास वाहकावर होणार कारवाई. कार्ड काढण्यासाठी मुदतवाढ. काही मार्गावर कार्ड असणाऱ्यांनाही अडचणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या. लाभार्थ्यांनीच फिरवली पाठ. आता बायोगॅस योजना गॅसवर. आता LPG गॅस सिलेंडरऐवजी बायोगॅसचे करण्यात येणार वापर. मका पिकावर लष्करी अळींचा हल्ला, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर. मका पीक चांगला वाढीच्या अवस्थेत असताना विविध कीटक व पाने खाणारी अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे. उत्पादन खर्च वाढला, सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत. भरलेल्या पिकावर रोग व किडींचा वाढता प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे उत्पादन घटण्याची शक्यता. विक्रीसाठी युरियाचा साठा खुला, एकाला 4 गोण्याच मिळणार. 53 केंद्रातून वितरण सुरू. लिंकिंग केल्यास तक्रारींची सुविधा उपलब्ध. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. 11,167 ग्राहकांची ई-केवायसी बाकी. अनुदान बंद होणार. गॅस पुरवठा व अनुदान नियमितपणे मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे महत्त्वाचे. आंबेमोहोर आता बासमतीच्या रांगेत. किलोला 200 रुपयांचा दर. सुगंध, मऊपणा आणि चवीमुळे विशेष मागणी वाढली असून आंबेमोहोर तांदळाला मिळाला प्रीमियमचा दर्जा. मजुरीचे दर गगनाला, तरी निंदनासाठी मजूर मिळेना. शेतकऱ्यांची कसरत सुरू. पावसाने उघडदीप दिल्याने निंदन, खतांची मात्रा व फवारणीच्या कामांना आला वेग. गारपीट, वादळी वाऱ्यामुळे लिंबू उत्पादन घटले. पावसाळ्यात आधीच लिंबाला कमी मागणी असते, त्याचाच गारपीट, वादळी वारा व पावसामुळे लिंबूचे उत्पादन घटले असून लिंबाला किलोला 15 ते 32 रुपयापर्यंत मिळत आहे दर. श्रावणातील उपवासाच्या पदार्थात महागाईचा तडका. भगर महागली. बाजारामध्ये फळांची आवक वाढली. उपवासाच्या पदार्थाची खरेदी वाढू लागली. पूर्ण आरक्षणशिवाय हटणार नाही. 29 ऑगस्ट पासून पुन्हा आमरण उपोषण करणार. मनोज जरांगे पाटील यांची माहिती. राखीच्या धाग्याला टपालीची स्पीड. भावापर्यंत पोहोचणार बहिणींचे प्रेम. राखी पाठवण्यासाठी स्पीड पोस्टवर 10% सूट देण्यात येत आहे. मुलांना खणखणीत ऐकू येणार. शाळांना स्पीकर सेट मिळणार. प्रार्थना, सूचना, शिक्षकांचे अध्यापन स्पष्टपणे विद्यार्थ्यांना ऐकू येणार. साखरेचा गोडवा 10 रुपयांनी महागला. बाजारपेठेमध्ये 55 रुपये किलोने होत आहे विक्री. महागाईचा ग्राहकांना प्रश्न, पण विक्रेत्यांकडे उत्तरच नाही. आता बारीक आकाराच्या युरियासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी धावपळ. शेतीसाठी खतांचा वापर करताना शेतकऱ्यांनी माती परीक्षणानुसारच करावा, ज्याद्वारे संतुलित खत व्यवस्थापन होईल. मराठा कुणबी विद्यार्थी परदेशामध्ये शिकणार. आर्थिक खर्च उचलणार. विदेशामध्ये शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार. परदेशी शिक्षणाच्या शिष्यवृत्तीची मर्यादा हटविली. शेतकरी कर्जमाफीचे 5,028 कोटी रुपये वितरित. कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा, तर उर्वरित शेतकऱ्यांना 2 महिन्यामध्ये देणार कर्जमुक्तीची रक्कम. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर. शासन निर्णय GR आला. मागील हंगामामध्ये अवकाळीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी शासनामार्फत 5,54,34,000 इतका निधी मंजूर. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या.
अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.